नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सध्याला इथं सोयाबीन पिकासाठी दुसरी फवारणी करत आहेत. तर दुसरी फवारणीसाठी वापर केलेल्या औषधाचे नावं आणि परफेक्टली कॉम्बिनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्व शेतकऱ्यांना कळवणार आहे. तत्पूर्वी आपल्या या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे. तर शेतकरी बंधूंनो, आपण खास करून या सोयाबीनसाठी दुसरी फवारणीसाठी पहिलं प्रोडक्ट आहे ब्लूम. जास्तीत जास्त फुलं काढून द्यायचं काम करत असतं. जिथं 20 ते 30% फुलं पाहायला मिळतात, त्याची 100% सेटिंग पण करून देतं. आणि खास करून जी फुटवेची एक समान जी असतात, फुटव्याची उंची पण एक समान करून जास्तीत जास्त फुलं पण तिथं निघत असतात. अतिशय महत्त्वाचं म्हणजे फुलाची गळती होत नाही स्पेशल, कारण की बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशी अन्नद्रव्ये जात असल्यामुळे पानामध्ये पण आणि काडीमध्ये पण आणि फुलामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चमक तिथं पाहायला मिळते. म्हणून आपण ब्लूम एक टॉनिक घेतलेला आहे. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, खास करून बऱ्यापैकी आता गुडघ्याच्या वरी हाईट गेल्यामुळे खास करून आपण सध्याला इथं 05234 या दुय्यम अन्नद्रव्याचं पण आपण इथं वापर केलेला आहे. कारण की आपल्याला आता बऱ्यापैकी वाढ खुंटून जास्तीत जास्त फुलं लागतील आणि पिकाची अतिरिक्त नायट्रेट किंवा अमोनिकल नत्र जास्त वाढ होणार नाही. आपल्याला काडीच जास्तीत जास्त नको, वाढ थांबून जास्तीत जास्त फूल किंवा पीक आपल्याला डेरेदार बनवायचं आहे. म्हणून आपण 05234 त्याचा एक वापर केला आहे. शेतकरी बंधूंनो, कीटकनाशकामध्ये आपण पेस्टोहिट या कीटकनाशकाचा वापर केलेला आहे. कारण की आम्ही दरवर्षीपासून पेस्टोहिटचा वापर करत असल्यामुळे आम्हाला 100% रिझल्ट त्याचे पाहायला मिळतात. परत फवारणी घ्यायची गरज पडत नाही. बारीक अळी असेल किंवा तुमची काडीमधली अळी असेल किंवा तुमचं पानं गुंडाळणारी असेल किंवा मोठी लष्करी अळी असेल, सर्व अळीसाठी चांगल्या रीतीने काम करत असतं. आम्ही त्याचा एक वापर करत असतो. आणि शेतकरी बांधवांनो, बुरशीनाशकामध्ये आम्ही सिंपल सहजासहजी बुरशीनाशक घेत नाही. तिसऱ्या फवारणीला बुरशीनाशक घेत असतो. परंतु सध्याला आम्ही बुरशीनाशकामध्ये एफ-सी पावडर या बुरशीनाशकाचा इथं वापर केलेला आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण सोयाबीनचे प्लॉट जर असतील, तुम्हाला पण चांगल्या रीतीने जर असंच नियोजन करायचं असेल, 100% रिझल्ट जर पाहिजे असतील, तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे. त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून पण त्यांच्याशी डिटेल्स माहिती चर्चा करून आपल्या सोयाबीनचे प्लॉटसाठी मागणारे औषध पण तुम्ही घेऊ शकतात. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओला तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण आणि लाईक पण करण्यात यावं. अशीच काहीतरी माहिती देऊया. तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद.